लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. थोडा मॉनिटर दे. ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे. ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. पांडुरंगा करू प्रथम आनंदमज केवलम श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातम दैवतमाश्रये. निवृत्ति भक्तिं विलोकितो येन समाधिराजः. वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा अत्यंत गोड सुंदर प्रसिद्ध असा हा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय आपल्या उद्धाराची जिम्मेदारी संतांवर एका पवित्र नात्याचं स्मरण करून सोपवतायत. उपस्थित सर्व भाविक सज्जन वैष्णव गुणीजन महाराज मंडळी यांच्या भव्य आणि पावन उपस्थितीमध्ये आपण या परमपावन पालखेड गावामध्ये सर्व मंडळी उपस्थित आहोत. वारकरी आहेत, भाविक आहेत, थेटे पाटील परिवाराचे आप्त आहेत, इष्ट आहेत, सगळे आहेत. सगळ्यांच्या उपस्थितीत आज आपण जे चिंतन सेवा करतो आहोत त्या चिंतन सेवेचं निमित्त आपल्याच पालखेड गावातील हा थेटे पाटील परिवार जो अत्यंत प्रतिष्ठित उच्च शिक्षित म्हणून गणला जातो त्यामध्ये आदरणीय फकीररावजी थेटे पाटील कृषी अधिकारी यांच्या सौभाग्यवती ज्यांना 1 वर्षापासून वैकुंठवासी म्हणावं लागतं. त्याचप्रमाणे इंजिनियर साहेब आपले श्यामकांतजी, डॉक्टर मोरेश्वरजी थेटे पाटील तथा आदरणीय शालिनीताई ज्या
भारतराव काळे यांना दिलेले आहेत। या तिघांच्या मातोश्री वैकुंठवासी सौभाग्यवती शकुंतलाबाई फकीरराव थेटे पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण सर्व मंडळी उपस्थित आहोत आणि त्यांना वर्षश्राद्धाच्या निमित्ताने अभिवादन श्रद्धांजली अर्पण करण्याच्या हेतूने आपण उपस्थित आहोत। या कार्यक्रमाचं आयोजन सर्व थेटे पाटील परिवाराने केलेलं आहे आणि त्यातील कीर्तनाची सेवा माझ्या वाट्याला का आली त्याचं कारण आहे या परिवाराचा आणि माझा असणारा स्नेह आणि त्या स्नेहाचा ऋणानुबंध एक होता। त्यांनाही आम्हाला वैकुंठवासी म्हणावं लागतं, असे वैकुंठवासी आमचे शांताराम बापू कावळे। कारण आदरणीय शकुंतलाबाई थेटे पाटील या आमचे वैकुंठवासी हरिभक्तीपरायण बापूंच्या भगिनी होत्या आणि त्या घरापासून तर या घरापर्यंत या मधल्या काळामध्ये आमचा संबंध एक कुटुंबाच्या सदस्य एवढा झाला ना। मी यांचा आप्त इष्ट असं काही सोयरेदाराचा संबंध नाही, पण एक सांगू का, रक्ताच्या नात्याच्या पुढचं नातं आहे आणि ते म्हणजे परमार्थाचं आणि स्नेहाचं नातं। रक्ताच्या नात्यातलं आणि प्रेमाच्या नात्यातला एक फरक पुराणात प्रसिद्ध आहे। बोट श्री हरीचे कापले ग बाई, नारजी पळत आले, नारजी पळत आले आणि सुभद्रेला म्हणतात, सुभद्रा कृष्णाच्या पाठीची बहीण सांगावया गेले नारद म्हणून, बोट श्री हरीचे कापले ग बाई बांधावया चिंधी लवकर देई, सुभद्रा बोलली शालूनी पैठणी देवो कशी आता तुला मी फाडूनी, पाठीची बहीण कशी झाली वैरीन द्रौपदीसी बंधू शोभे नारायण। द्रौपदी ही जोडलेली बहीण, सुभद्रा रक्ताची बहीण, पण रक्ताच्या नात्यापेक्षाही प्रेमाची नाते काही वेगळीच असतात, आगळी वेगळी नाते असतात। आणि या दोन्ही परिवार म्हणजे कावळे पाटील परिवार असेल, थेटे पाटील परिवार असेल, या परिवाराचा आमचा देवासाठी झाली ब्रह्मांड सोयरे या नात्याने आम्ही एका जागी आलो। खरं तर आम्ही वर्षश्राद्धाचे कीर्तन ना पाटील दिवसाआड करावे लागतात, वर्षश्राद्धाचे कीर्तन करावे लागतात, पण जेव्हा आम्ही अन्य परिवारात कीर्तन करायला जातो तेव्हा आम्हाला त्या परिवाराविषयी सहानुभूती असते। अरे अरे ही व्यक्ती गेली, ही काय असते, सहानुभूती। पण जेव्हा आम्ही या परिवारांमध्ये येतो तेव्हा आम्हाला सहानुभूती नाहीये, समान अनुभूती आहे। म्हणजे शांतारामभाऊ कावळेचीच बहीण गेली असं नाही, केवळच मोरेश्वरराव श्यामकांतराव यांचीच आई गेली अशी नाही, आमची बहीण आमची माय गेल्याचं दुःख आम्हाला सुद्धा आहे। कारण या परिवाराचा तो ऋणानुबंध आणि त्या ऋणानुबंधापोटी या सेवेचा योग आहे। खरं तर ताई जेव्हा गेल्या तेव्हा मला उशिरा कळालं, ते आमचे दौलतराव पवार पाटील यांचा स्नेह सुद्धा आमचा आगळा आणि वेगळा आहे, फार वेगळा आहे। यांनी मला वारीत सांगितलं किंवा वारीला म्हणजे बापू असताना सुद्धा आई साहेब म्हणजे ताई साहेब वारीला येत होत्या, पंढरपूरला यायच्या। पण बापू गेल्यानंतरही त्यांना जिथे जिथे कार्यक्रमाला शक्य असेल आणि तिथे ते जेव्हा वारीला यायची वेळ असेल तेव्हा आमच्या वहिनीसोबत त्या सदैव कुठं असायच्या, पंढरपूरच्या वारीला असायच्या। पण वारीला येताना मी एका कृषी अधिकाऱ्याची बायको आणि एका डॉक्टरची इंजिनियरची माय, हा कोणताच भाव डोक्यात नाही, एकदम सामान्य जीवन आमची ताई जगायच्या। आणि सकाळचा काकडा झाला, ह्या सगळ्या ग्रुपचा क्रम ठरलेला, काकडा करून वर यायचं, त्यांच्या रूमच्या लाईनमध्ये पहिली रूम माझी लागते जिन्याजवळ, आधी माझ्याकडे यायचं, मला भेटायचं आणि मग रूममध्ये जायचं। हा सदैव उपक्रम असायचा। जेव्हा ताई दिसल्या नाही किंवा मध्यंतरी आमची भेट झाली तेव्हा दौलतरावने सांगितलं ताई गेल्या, आणि मग तेव्हा मला कळालं। कळाल्यानंतर मी आलो, भेटायला आलो आणि जेव्हा दारावर आल्यानंतर तेव्हाच डॉक्टर साहेब आणि आदरणीय फकीररावजी थेटे पाटील दादा यांनी
सांगितलं की 23 तारखेला तुम्हाला वर्षाधाचं कीर्तन करावं लागेल. मी महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपऱ्यात असो आणि मला कुठेही जायचं असो, मी येणार म्हणजे येणार. आणि केवळ ह्या प्रेमापोटी. आणि येणं म्हणजे मी या थेटे पाटील परिवार उपकार नाही केले येऊ. काय काय वेळा आम्ही उपकार करतो, अरे तुमच्या करता एवढ्या दूरचा प्रवास करून आलो, एवढ्या दूर आम्हाला जायचंय. म्हणजे आजच्या वर्षश्राद्धाला आम्ही उपकार करण्याकरता आलो नाही, आम्ही आमचं कर्तव्य निभावण्याकरता आलेलो आहोत. आमचं एक कर्तव्य आहे की यांच्या सुखदुःखामध्ये येणं, यांच्या सुखदुःखाशी एकरूप होणं. म्हणून ते येणं घडलं. आदरणीयताईंचं जाणं झालं. स्वभाव अत्यंत सत्शील, शांत आणि परमार्थाची मोठी आवड होती. माहेराकडूनही वारसा मिळाला आणि पतीकडूनही सहकार्य मिळालं. कधी मुलांनी पतीने प्रतिबंध केला नाही आणि माहेराकडून परमार्थाचा वारसा. म्हणून खरं तर वहिनी आमच्या त्यांच्या भाऊजाई, पण वारीमध्ये भाऊजाई नाही बहिणीसारख्या दोघी राहत होत्या आणि वारी करत होत्या. आमच्या वहिनी म्हणजे बापूंच्या मंडळी वहिनी आणि ह्या. आणि गावामध्ये परमार्थ करणारी त्यांची अजून एक मैत्रीण होती. ती मैत्रीण गेली. ते नाव घेताना जड जातं आमच्या गाडेकर नानी. सदैव परमार्थाची आवड, मोठी आवड. बरं, आलेल्या व्यक्तीबद्दल आदर प्रेम तर एवढं. जेव्हा घरी यायचं ठरलं की ताईंचा उत्साह काय आगळा वेगळाच असायचा. महाराज तुम्ही काय खाणार, काय घेता, नाश्ता करा, अमकं करा, तमकं करा. डॉक्टर साहेबाची ओपीडी किती बिझी असो, पण वर ये, त्यांना यावंच लागायचं. लगेच हात वगैरे धुवून डॉक्टर साहेब सुद्धा यायचे. आणि कसं असतं, काही काही व्यक्ती गेल्यानंतर काही व्यक्तीसोबत काही व्यक्तीचे संस्कारही जातात. ती व्यक्ती तोपर्यंतच राहतात. पुन्हा प्रश्न पडतो की त्या घरात आपलं गेल्यावर एवढं प्रेम मिळेल का, एवढी उठाठेव होईल का. पण त्याच्यानंतर 2 वेळा मी ताईच्या पश्चात सुद्धा 2 वेळा आलो. मग आदरणीय डॉक्टर साहेब असतील, आदरणीय हा सगळाच परिवार, आईनं दिलेले संस्कार ही मुलं विसरली नाही. तेवढ्याच आदराने ते स्वागतात आतिथ्य करतात. तेवढ्याच आदर. तो उच्च शिक्षित आहे. ताई किती शिकल्या होत्या मला माहित नाही. 5व्या वर्गाच्या, 5वी शिकल्या, 5वी. हो, साहेब कृषी अधिकारी मंडळी, 5वा वर्ग शिकलेली. खरं तर त्या काळात तो विषय विचार नव्हताही. त्या काळात सहसा, आताच्या काळात कसं आहे, डॉक्टरला डॉक्टरीन पाहिजे, मास्तराला मास्तरीन पाहिजे, महाराजाला महाराजीन पाहिजे. हे आताच दृश्य आहे. पण ज्या जनरेशनला तुमची लग्न झाले त्या काळात हे नव्हतं. कारण त्या काळात मुली जास्त शिकलेल्या नसायच्या. आणि एक होतं मंडळी, म्हणजे आता इकडं काळाबरोबर अपडेट व्हावं लागतंय. आताचं चुकीचं आहे आणि मागचं बरोबर होतं हे म्हणण्याचा अधिकार कधीच नसतो. समाज रचना असते ती. महाराज 12व्या शतकात हॉटेल व्यवसाय पाप समजला जायचा. 12वं शतक जे ज्ञानेश्वरीचं आहे, ज्ञानेश्वरीमध्ये कोवी अशी आहे की जैसी रांधवणी रसस्वय निकी आणि करोनिया मोले विकी. म्हणजे सुगरणबाई स्वयंपाक करते मोलाने विकते. म्हणजे हॉटेल व्यवसाय, मेस व्यवसाय हा काय समजला जायचा, पाप समजला जायचा. आणि मला वाटतं सध्याच्या काळात तेवढा पुण्यवासा का धंदा कोणता राहिलाय. माझ्या समोर बसलेले जेवढे तुमचे नातू म्हणा, नाती म्हणा, पोरं म्हणा, हॉटेल आहे म्हणून जिवंत आहेत. काय खोटं याच्यातलं. कोणाचे शिकायला पुण्याला आहेत, कोणाचे मुंबईला आहेत, कोणाचे नाशिकला आहेत, कोणाचे हॉस्टेलला आहेत, कोणातरी एखाद्या कॉलेजवर. आणि तिथं मेसचं खाऊनच आहेत की नाही. मग त्या काळात तो पापाचा होता, पण आता तो काय झाला, पुण्याचा झाला. अजून पुढे सांगतो तुम्हाला. तुकोबारायचं काळ घ्या. आता तुकोबारायच्या काळात दूध विक्री म्हणजे डेअरीचा धंदा पाप होता. तूप विकणं पाप सांगितलं जात. तूप विक्री महाद्वाड. तूप विकणं काय समजलं जायचं, पापाचं समजलं जायचं. मला वाटतं आज तुपामुळे कितीतरी शेतकऱ्याचे संसार चालू आहे दुधा तुपावर, हे की नाही. कारण सरकार मायबापचे उपकार. शेतीमालाला एवढे जोरदार दर, एवढे जोरदार दर. महाराज 3-3 वर्षाचं सोयाबीन पडू नये. किती वर्षाचं, 3-3 वर्षाचं सोयाबीन. आमच्याच घरात 2 वर्षाचं सोयाबीन पडू नये. आता
हो, 4च्या पुढं नाही, सरकतच नाही. तुम्हाला आता मी बी शेतकऱ्याचं लेकरू आहे म्हणून बोला वाटतं कधी कधी. कापसाला 8,000 रुपये दर आहे. पाटील किती? 8,000 रुपये क्विंटल. आणि कापूस वेचायला हो 12 रुपये 15 रुपये किलो आहे. म्हणजे त्या बाईने 1 किलो कापूस वेचला की तिला किती रुपये? 12 ते 15 रुपये. म्हणजे 80 रुपयातले 15 रुपये, त्याला 12 धरा, म्हणजे 80 रुपयातले 12 रुपये फक्त वेचणारीला द्यावे लागतात. नाचणारीला नाही म्हणलो मी, वेचणारीला द्यावे लागतात. आणि मग त्या शेतीला जोडून मग काहीतरी उद्योगधंदा शेतकऱ्याला करावाच लागतो. त्यामध्ये सध्या महाराष्ट्रामध्ये दुग्ध व्यवसाय हा बऱ्यापैकी आहे. आणि सक्सेस शब्द आहे ना, सक्सेस आहे, करावा लागतो काळाच्या नुसार. मग त्या काळामध्ये शिकलेल्या बायका नव्हते लोक करत, ठीक आहे, आता त्या तशा निवडाव्या लागतात. पण 5वी वर्ग शिकलेली बाई कृषी अधिकाऱ्याची बायको झाली. कृषी अधिकारी किती व्यापात असो, तिने आपली शेती पाहिली आणि आपल्या 3 मुलांना घडवलं. म्हणजे 3 मुलं पहा. मला वाटतं डॉक्टर साहेब तर डॉक्टर आहेत, श्यामकांत भाऊ सुद्धा इंजिनियर आहेत, आणि ताई सुद्धा शिक्षक आहे, बरोबर ना? शिक्षक आहे. म्हणजे शिक्षणाचं महत्व जाणून त्या बाईंनी मुलं वाढवले नाही, मुलं घडवले. वाढवणं पुरुषार्थ नसतो, मुलं घडवता आले पाहिजे. वाढवायला कोण? वैकुंठवासी वेदांताचार्य जगन्नाथ अनेक वाक्य बोलायचे, अण्णा म्हणायचे वाढवणं हा कधीच पुरुषार्थ नसतो. वाढवणं जर पुरुषार्थ असता, अण्णा थोडं विनोदानं बोलायचे की माणसाला आयुष्यभर जेवढी लेकरं होणार नाहीत तेवढी मुलं एकाच वेळेला डुकरीनीला होतात. किती? एकाच वेळेला होतात, तरी ती तेवढी पिलं वाढवते. कधी कधी असं असतं, तुमच्याकडे शब्द कळतो का नाही काय माहित माझ्या बोलण्यातला, शेळीला 2च सड असतात, स्तन किती असतात? 2. कधी कधी तिला 3 पिल्ले होतात, तरी वाढतात, तरी वाढतात. अहो काय एक बोलू का, वाढवणं पुरुषार्थ नसतो, वाढवणं मायबापाच्या हातात पण नसतं. अशी किती उदाहरणं दाखवू. मुलगा जन्माला येतो, मुलगा पोटात असतो आणि बाप मरतो. मुलगा जन्माला येते आणि माय मरते. बिना मायबापाचे लेकरं वाढलेले पाहिलेत का नाही तुम्ही? आहेत. वाढवणं पुरुषार्थच नसतो. पुरुषार्थ कशात आहे? मुलं घडवता आले पाहिजे. आणि मला वाटतं ताईंना 2 मुलं आणि 1 मुलगी घडवता आली. असं गोड मुलं घडवून संसाराची गोड घडी बसवून आमची ताई आदरणीय ताईसाहेब गेल्या वर्षी गेल्या. त्यांचं हे वर्ष श्राद्ध आहे. महाराज हा मृत्यू लोक आहे. या मृत्यू लोकामध्ये इच्छा नसताना काय काय गोष्टीला सामोरं जावंच लागतं. अनेक गोष्टी आहेत. त्यातली एक गोष्ट सांगतो, सज्जनाची संगत इच्छा असून कधी कधी भेटत नाही, आणि मूर्खाचा वियोग इच्छा नसताना सुद्धा होत नाही. काही सज्जनाशी योग, काही दुर्जनाशी योग संग, काही दुर्जनाशी योग भेटतात. म्हणजे सोपं बोलू का, चांगली माणसं टिकत नाहीत आणि मूर्ख मरत नाहीत. अशी काही माणसं त्यांच्या मरण्याची वाट अख्खं गाव पाहते, त्यांना काठी सुद्धा लागत नाही चालायला. माझं बोलणं लक्षात येत? त्यांना काय लागत नाही? ते काठी सुद्धा नाही, त्याला चष्मा सुद्धा लागत नाही वाचायला. आणि वाट तर कोण पाहायला लागले? अख्खं गाव पाहायला लागले. आणि अशी काही माणसं आहेत त्याची जगाला गरज आहे, जगाला हवेशी वाटतात, अशी माणसं मात्र जातात. म्हणजे मृत्यू लोकांबद्दल बोलताना तुकोबाराने काय दृष्टांत दिला? मिळती काष्टे लोटता पूर आणि आदरे दूर होती खल्लाळी. संसारात काय होतं? फकीरराव थेटे एक माणूस म्हणून जन्माला आले होते. शकुंतला कावळे एक बाई म्हणून जन्माला आली होती. काहीतरी निमित्त घडलं आणि त्या निमित्तानं शकुंतलाबाई कावळे आणि फकीरराव थेटे पती पत्नीच्या नात्याने एका जागी आले. जसं पूर आला की 2 लाकडे एका जागी येतात, आणि एखादा धडक आली जीवनात असा पॉइंट येतो, तो एक ओंडका या बाजूला जातो आणि एक ओंडका या बाजूला जातो. मग लग्न जर 2 ओंडक्याला जुळवणारा
पॉइंट असेल तर मृत्यू कोणाचा तरी एकाचा, दोघाच्या वियोगाचा पॉइंट ठरतो. तसं फकीरावच्या जीवनामध्ये तो घडला. बरं, त्यांच्या जाण्याने फक्त त्यांची पत्नी गेली अशी नाही, पत्नी गेली अशी नाही, पोटाला डॉक्टर आहे, पण आमची ताई फकीरावांची खरी डॉक्टर होती. हो, त्यांची आई तर आधीच गेली असेल. म्हणून बायको बद्दल बोलताना सुभाषितकारांना असं म्हटलंय, बाई काही क्षणाचीच बायको आहे. एरवी कार्यक्षु मंत्री, एखादा निर्णय जेव्हा घ्यायचा असतो तेव्हा ती मंत्र्यासारखी असते. ती काय असते? मंत्र्यासारखी असते. महाराज, माझं लग्न नाही, घरात बाईची, समजदार बाईची भूमिका काय असते ते तुम्हाला सांगतो. माझी आई आहे ना, तिसरी शिकलेली. किती? तिसरी. म्हणजे ती अशी शिकली, म्हणजे दारिद्र्य मोठं. आमच्या आजीला, म्हणजे आईच्या आईला 10 घरचे भांडे धुणे करावे लागायचे तेव्हा चूल पेटायची. कारण तुम्हाला मागच म्हणलं, आजोबा कमवणारा खूप होता, पण फुल डाउनलोड. 1 GB आणि 1 KB सुद्धा शिल्लक ठेवीत नव्हता, एवढा डाउनलोड होता. कोण? आमचा आजोबा. आणि मग 5 मामा, आई, सासू, 2 नंदा, हा परिवार. माझ्या आजीनं 10 ते 12 घरची धुणे भांडी करायची तेव्हा चूल पेटायची. तर माझ्या आईचं शिक्षण म्हणजे कसं, आईला ताण पडला, शाळेला जाईपर्यंत आईला धुणं भांडे करू लागायचं, शाळेत जायचं, आणि पुन्हा संध्याकाळच्या धुण्या भांड्याला आईला काय करायची? मदत करायची. अशी तिसरी शिकली. म्हणजे लग्न झाल्यावर माझ्या वडिलांनी सई शिकवली, सुनीता दशरथे. एवढंच आमच्या आईला लिखाण, एवढंच आमच्या आईचं काय? शिक्षण. शिक्षण नाही जास्त, अनपढ होतं. पण मला अजून जेव्हा जेव्हा प्रश्न पडतो ना, आता या प्रसंगाला काय निर्णय घ्यायचा? गडकरी पाटील, कधी कधी निर्णय समाजात घ्यावे लागतात, कधी कधी आर्थिक घ्यावे लागतात. पण मी आईला फोन केला, असा अचूक सल्ला देती, राम राम राम. माझी माई म्हणून सांगत नाही, माझी माई जर शिकलेली असते ना, एखाद्या कलेक्टरला ढिल्ल पाडील एवढा हुशार आहे, एवढी हुशार आहे. म्हणजे घरातल्या जबाबदार स्त्रीची भूमिका असते. म्हणून कार्येषु मंत्री, शयनेषु रंभा, त्याचा विस्तार करत नाही. भोज्येषु माता, जेव्हा जीव घालते ना बायको, तेव्हा ती बायको नसते, तेव्हा ती आई असते. पण एका स्त्रीच्या भोवती भावनेने अनेक नाती जोडली जातात. पण एक जीवनात असा प्रसंग येतो की माणसाला वियोग भोगावा लागतो. पण काय असतं, माणसाला दुःख 3 प्रकारचं असतं: सहनीय दुःख, असहनीय दुःख आणि सहनशीलतेच्या पलीकडचं दुःख. बघा तुम्ही, कावले चेहरा पडला, काय नाही, जरा दात दुखतोय. ज्यार्थी दात दुखतोय तरी लग्नात आला, त्याचा अर्थ काय? ह्याला सहन होणारं दुःख आहे, सहन होणारं दुःख. कधी कधी असा गडबडा लोळतो, त्याला काही भानच राहत नाही, त्याला उचलून दवाखान्यातच न्यावं लागतं. हो, हे दुःख कसं आहे? असहनीय दुःख. आणि काय काय दुःखाचा एवढा पराकोट होतो, माणूस बेशुद्धच पडतो. हे सहनशीलतेच्या पलीकडचं दुःख आहे. माणसं जेव्हा मरतात ना या जगात, आपल्याच घरात मिली असं समजू नका, अनेक मरतात. काही दुःख सहनीय असतात, काही असहनीय असतात, आणि काही दुःख सहनशीलतेच्या पलीकडचे असतात. महाराज, कालच घडलेली घटना आहे. जळगाव जवळ पवन एक्सप्रेस चालली होती आणि भूमिका उठली, आग लागली, आणि आगीच्या भीतीच्या पोटी लोकांनी उड्या मारल्या, आणि तिकडून एक रेल्वे आली, अनेक लोक मेली. किती अवघड आहे. काय काय मृत्यूचे तांडव माणसाला कठीण 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 कठीण. 8 दिवसापूर्वी नारायणगाव, तिथं घडलेली घटना. पुढून ट्रक, मागून डंपर, आणि त्याच्यामध्ये 20 माणसं बसलेली गाडी, काळी पिवळी. ते दोन्ही ठेचले आणि जाग्यावर 9 जण मेली, दवाखान्यात 2 मेली, ना अजून काही मृत्यूची वाट पाहत आहे. किती दुःख मोठं, किती दुःख मोठं. जालना आहे, जालना जिल्हा, तिथे खेड आहे. 3 मुलं त्या बाईला. किती मुलं? 3. लॉकडाऊन पडलं, 3 मुलं घरी आले, शिकायला पोरं. बापाला बाळ्या, अरे उसाला पाणी द्यायचंय, म्हणून मोठा पोरगा गेला पाणी द्यायला.
करंट लागला आणि तिथंच मरून पडला. नेमका भाऊ अजून का आला नाही हा पाहिला, दुसरा गेला त्यालाही शॉक लागला आणि तोही मेला. आणि जेव्हा तिसरा गेला तोही मेला. एकाच दिवसात एकाच घरचे 3 मुलं, 18, 20, 20, 22, 22, 24. काय दुःख आहे होई, काय दुःख आहे की नाही. हे दुःख पाहून काय होतं, माणसाला त्रास होतो, पण हे सहनीय दुःख आहे. माणसाला तासभर वाईट वाटतं, अरे अरे रे वाईट झालं, अरे अरे वाईट झालं. हा मृत्यू सहनीय मृत्यू आहे. काही मृत्यू असहनीय असतात मंडळी. माझ्या जीवनातला तो मृत्यू मी पाहिला. तो मृत्यू पाहिल्यानंतर त्या लेकरू पाहिलं की मला अजून ते ध्यानाला येत. आता तो पोरगा 12वीला आहे, त्याच्याकडे पाहिलं तरी माझ्या डोळ्याला पाणी येतं. अजून सुद्धा आमचे यश कुमार बच्छाव, त्यांची मुलगी मालेगावची मुलगी मेली आणि पोरग वर्षाचं होतो. आता माझा आणि त्यांचा संबंध काय आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि कमलताई माय शेवटी ती रडत होती, मग त्यांची समजूत काढायला मी जवळ गेलो, आमच्या कमलताई जवळ. आणि तेवढ्यात ते नातू आहे ना बारका, पळत आला आणि आजीला म्हणतो, आजी आजी मम्मी आज का बोलत नाही, माझ्या मम्मीला अशी आंघोळ का घालता. महाराज मी समजून घे, डोळे पुसायला गेलो होतो त्या बाईच्या, आणि लेकराचं ऐकून ना मलाच आवडलं नाही. असं नाही असतात, फार अवघड असतात दुःख. म्हणून चुलती मेली दुसरी चुलती आहे, मावशी मेली दुसरी मावशी आहे, एक बहीण मेली दुसरी बहीण आहे. पण जीवनात माय जाते तेव्हा दुसरी माय नसते. म्हणून हे दुःख सहनशीलतेच्या पलीकडचं दुःख आहे. हे दुःख आहे, हे दुःख तुकाराम महाराजाच्याही वाट्याला आलं. माता मेली मज देखता झाली नसतील. मी याच गावामध्ये श्राद्धाचं कीर्तन केलं, तेव्हा एक वाक्य बोललो, घरातले म्हातारा म्हातारे काय काम करतात, ह्यांचा रोल आमच्या परिवारात काय आहे हे ते असताना कळतच नाही. अनुभव तुमचे असतील अनुभव, की माझी सासू घराकरता काय करत होते, माझा सासरा घराकरता काय करत होता, माझा म्हातारा बाप घरामध्ये काय करत होता, हे गेल्यावर कळत. आमचे श्री गुरु शेखर महाराज, त्यांच्या जवळ असतात एक महेश महाराज, गुरुबंधू आहेत आमचे. शेखर महाराज सोबत नसतात ते, त्यांचे वडील वारले पाटील गेल्या वर्षी. गेल्यानंतर एक दिवशी मला एक वाक्य बोलले, ते वाक्य ऐकून मला ते हे सुचलं बोलायचं आता जे तुमच्याशी बोलतोय ते म्हटले, महाराज माझे हे मला वडील गेल्यावर कळायला लागलो. म्हणले म्हाताऱ्याचं काम दिसत नाही पण केल्याशिवाय राहत नाही, अशी गोष्ट असते. म्हणून एकदा हा वियोग झाला ना, काही काही लोकांचं दुःख फार वेगळंच असतं, कठीण असतं. मी माहेर वाचण्याचं एक वाक्य सांगतो, विचार सांगतो. मला सहसा पुराणापेक्षा वर्तमानातले उदाहरण द्यायला जास्त आवडतं. पुराणातले दिलेच पाहिजे आणि ते मी देणार सुद्धा आहे. वर्तमानातले उदाहरण, आमच्या घरासमोर एक कुटुंब आहे आळंदीमध्ये, मस्त आहे, म्हणजे ते खाऊन पिऊन मजेशीर आहेत. त्या बाईचं माहेर सुद्धा फार मजेत आहे. पण ती बाई काय करते माहिती आहे का, माय काय करते, तिचा नवरा आळंदीला निघाला, ते वारकरी हे वारकरी, वारीला चालले ना तुम्ही, हो मग तायडीला एवढी मुगाची डाळ न्या ना. ते काय करते, मुगाची डाळ बांधून देते. माईचं प्रेम आहे का काय, आणि पुरीला फोन करून सांगते डाळीमध्ये 5,000 रुपये, तुला काहीतरी घे.
5,000ची किंमत नसते, त्याच्या पाठीमागे असणाऱ्या भावनेची किंमत असते. म्हणून मी तुम्हाला अनेक वेळा सांगितलंय, मी जेव्हा आळंदीला होतो तेव्हा मला हार्मोनियम घ्यायची होती पेटी वाजवायला, आणि 2,000 रुपये 3,000 रुपये लागत होते. किती? 3,000. आईला फोन केला, आईनं मोलमजुरी करून 2700 रुपये पाठवले. मला फोन केला, घेतली का रे पेटी? म्हणजे लँडलाईनचे फोन होते तेव्हा मी आईला म्हटलं, अक्का कसं घेऊ ग, 300 रुपये कमी आहेत, तेवढ्यात नाही का भागायचं? तेवढ्यात नाही का भागायचं? म्हणजे कसं भागल मी? 300 रुपये आणू कुठून? तर माझ्या आईनं तिच्या लग्नात आलेले भांडे पितळाचे आणि तिच्या लग्नात आलेला लोखंडाचा पलंग हा मोडला आणि ते 300 रुपये मला पाठवले. आज मला लाखानं लोक पैसे देणारे आहेत, पण ज्या 300 रुपयाची किंमत आहे ती आजच्या 3 कोटीला नाही ध्यानात ठेवा. त्याच्या पाठीमागची जी भावना असते. म्हणून माय गेल्यानंतरचं जे जीवन असतं ते फार वेगळंच असतं. म्हणून ज्ञानोबाराय आणि तुकोबारायच्या गाथ्यात माय एवढी करुणापर काय? त्याचं कारण आहे, ज्ञानदेवालाही माय लहानपणी सोडून गेली आणि तुकोबालाही माय वयाच्या 18व्या वर्षी तुकोबारायची माय तुकोबारायला सोडून गेली. काय वय होतं महाराजांचं? 18 ते 19 वर्षाचं वय होतं. मायबापाचं छत्र हरवलं. नुसतं मायबापाचं छत्र नाही ना हरवलं, जिम्मेदाऱ्या मोठा भाऊ विरकतो, तो काही करत नव्हता. त्याची बायको तिला सांभाळायचं. तुकाराम महाराजाला 2 बायका त्या सांभाळायच्या. बारका भाऊ त्याची बायको, म्हणजे होते मधले चिरंजीव, पण भूमिका बजावावं लागली मोठ्या चिरंजीवाची. मी काय कुठं वाद निर्माण करण्याकरता विधान बोलत नाही, पण शास्त्र असे वाटण्या जेव्हा केल्या जातात ना पोरांच्या, महाभारतात वर्णन आहे वाटण्या कशा कराव्या. समान वाटण्या, 4 मुलं आहेत आणि 50 एकर आपलं 100 एकर जमीन आहे. मुलं किती आहेत? 4. मग तुम्ही वाटण्या कशा करणार? 25, 25, 25, 25 अशा 4 वाटण्या करायच्या. आणि सगळ्यात आधी बारक्याला विचारायचं तुला कोणता भाग पाहिजे. सगळ्यात आधी बारक्याला काय विचारायचं? तुला कोणता भाग पाहिजे. मग बारक्याला आवडेल तो त्यानं उचलायचा. मग 3 नंबरची आणि मग 2 नंबरची आणि मग 1 नंबरची आणि. ही पद्धत आहे वाटणीची. अजून एक पद्धत सांगितली शास्त्रानं, सगळ्यात मोठ्या पोराला संपत्तीतला जास्त वाटा द्यावा. 100 एकर जर असेल तर सगळ्यांना 20-20 द्यावी आणि 10 मोठ्या पोराला जास्त ठेवावी. म्हणजे शास्त्र सांगतो तुम्हाला, मोठ्या पोराला पुत्र म्हटले तो धर्मपुत्र आहे. तो काय आहे? तो धर्मपुत्र आहे. आणि मग वर्षभर मायबापाचे श्राद्ध त्यांनी करायचे, पाहुण्या रावण्याच्या बोळवणी त्यांनी करायच्या, बहिणीच्या बोळवणी त्या मोठ्याने करायच्या, सगळं त्यांनी करायचं. म्हणजे मोठ्या पोरानं जर श्राद्ध केलं नाही तर त्याला दोष आहे, आणि बारकाऱ्याला घडलं नाही तर बारक्याला तेवढा दोष नाहीये. का धर्मपुत्र कोण आहे? तो आहे. बहिणीची बोळवण बारक्यानं नाही केली तर एका दिवस चालते, पण मोठ्यानं जर केली नाही मग त्याला मात्र काय आहे? दोष आहे. आणि मग मोठ्या भावावर ह्या सगळ्या आहेर पाहेर बोळवणी ह्या कोणावर असतात? मोठ्यावर असतात. मग शास्त्र काय म्हटलं? मोठ्याला काय करा? वाटा मोठा द्या. पण हे कधी म्हणत होतं शास्त्र? लिहिलं त्या काळात. कारण त्या काळातली मोठी पोरं हे सगळं सांभाळायची. मग आता काय करा? वैयक्तिक माझं मत, शास्त्र असू द्या ते. आता काय, ज्या पोराला माणुसकी आहे तो सगळ्या पाहुण्या रावण्याकडे पाहतो, त्याला वाटा मोठा देत जावा. ज्याच्याकडे येणारा राबता जास्त आहे त्याला असो कुठून बाजू. ते सहज मला महाभारतातलं आठवलं म्हणून सांगितलं. असो, तात्पर्य एक आहे. म्हणून मोठा पोरगा हा धर्मात्मा म्हटलंय. धर्मपुत्र आहे मोठा पोरगा. बाकीचे पुत्र आहेत, पण मोठा पोरगा काय आहे? धर्मपुत्र आहे. जेव्हा पितराच्या दिवशी येतात ना, हो, तेव्हा आधी डॉक्टरच्या दारात नाही जाणार, आधी श्यामकांत भाऊच्या दारात जाणार. आणि मोठे ते तुमच्या पिढीत मोठं कोण आहे? तुम्ही का तुमचे भाऊ वारले का? ते मोठे होते. म्हणजे मोठ्या भावाकडे, मोठ्या मुलाकडे.
हा शास्त्रीय काय आहे विचार आहे. आणि खरं तर सावजी महाराजावर सगळ्या कुटुंबाची जबाबदारी पाहिजे होती, पण पडली कोणावर? तुकोबारायवर. तसं ज्ञानोबादी भावंडाकडे योग्य झालं. चारी भावंडाची जिम्मेदारी निवृत्तीनाथावर आणि स्वीकारली कोणी? निवृत्तीनाथाने स्वीकारली. चला, सांगण्याचं तात्पर्य, तुकाराम महाराजांची माय त्यांच्या समोर वयाच्या 18व्या वर्षी गेली. तुकोबारायची माय 18व्या वर्षी गेली. पण मायबद्दल, मायच्या संयोगात जेवढं प्रेम नसतं तेव्हा वियोगात जास्त प्रेम असतं. तुकाराम महाराजांना जेवढी माय गोड सांगता येते तेवढी नाही अन्याला सांगता यायची. अन्य साहित्यिकालाही नाही आणि अन्य कवीलाही नाही. मग तुकाराम महाराजाचं आई आपल्याला समजावून सांगतात. खरं तर 8 श्लोकाचं जे असतं ते अष्टक असतं आणि 5 श्लोकाचं असतं ते पंचक असतं. आज तुकाराम महाराज मातृतत्वाचं पंचक गातायत. अर्थात आईच्या स्वभावाचे 5 गुण महाराज आजच्या अभंगामध्ये तुम्हा आम्हाला सांगतायत. पण प्रसंग असा आहे की आपल्या आई वडिलाच्या कर्तव्याचा निर्वाह करून, श्राद्धादी कर्म, सेवादी कर्म करून त्यांच्या उद्धाराची काळजी घेतली पाहिजे. वा. आणि महाराज लोकांच्या आवाजाची काळजी घेतली पाहिजे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. असं असतं घेतो मी. म्हणून मुलाचं जे कर्तव्य, जिवंत आहे तोपर्यंत सेवा आणि मेल्यानंतर स्मरण. मग आपण पाहिलं, जीवतो वाक्य करणात, प्रत्यब्धी भूरी भोजनात, गयायाम पिंड दानाश्च, त्रिभीर पुत्रस्य पुत्रता. ते करून माणसाने आपल्या उद्धाराचंही पाहिलं पाहिजे, उद्धाराचं पाहिलं पाहिजे, आपलं काळजी घेणारं पाहिलं पाहिजे. एक उदाहरण सांगतो ना, आता अभंगात प्रवेश करतो. उदाहरण काय? प्रत्येकाच्या जीवनात दुःख आहे. सुखी कोण आहे? सुखी कोण आहे? जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा, दुखिया सुख नाही, पण महाराज माणसाला माझ्याजवळ हे नाही याचं दुःख जास्त. बोलणं लक्षात आलं? मला बसण्याकरता 4 मोटरसायकल आहे, राहायला घर आहे, याचं सुख नाही माणसाला. मला बसायला 4 चाकाची गाडी का नाही याचं दुःख जास्त आहे. जरा संसारातलं बोलू, संसारातलं बोलू. मला 4 भाऊ आहेत याचं सुख नाही, पण मला एक बहीण नाही त्याचं दुःख आहे. मला 3 मुलं आहेत याचं सुख कमी आहे, पण मला मुलगी नाही याचं दुःख जास्त आहे. मला 5 मुली आहेत याचं सुख नाहीये, पण मला मुलगा का नाही त्यानं तर 8 दुःखी आहेत. म्हणजे माणूस आहे यानं समाधानी नाहीये, पण नाही यानं दुःख खूप आहे. मग शास्त्र काय सांगतं? जे तुमच्या जीवनात नाही तिथं देवाला बसवा, जीवन सुखी बनून जात. आपल्याला लहानपणी शाळेमध्ये एक प्रश्न यायचा ओंकार महाराज, रिकाम्या जागा बरा. आणि प्रत्येकाच्या जीवनात एक रिकामी जागा आहे. हो, तिथं काय भरा? तिथं देव भरा. एक उदाहरण सांगतो ना, अभंगात प्रवेश करतो. उदाहरण असं आहे, वृंदावनातली सत्य घटना आहे आणि अवघ्या या 50 वर्षाच्या आतली घटना आहे. एक मोठा सावकार होता. त्या सावकाराला 4 मुलं, पण मुलगी नव्हती. कायम त्याचा चेहरा पडलेला असायचा. कोणाचा? त्या सावकाराचा. एक साधू आला एके दिवशी, सावकार अहो एवढे श्रीमंत तुमचा चेहरा का पडला? का पडला? काय करू महात्माजी, देवानं सगळं दिलं, पण एक मुलगी दिली असती ना,
असं तिचं कन्यादान केलं असतं, असं तिचं लग्न केलं असतं. मला मुलगी नाही. साधू हसला. साधून ग्रंथ उघडला आणि ग्रंथातून राधा राणीचा एक फोटो दिला. सेठ जी, आज से यही आपकी बेटी. हातात काय दिला? फोटो दिला. कशाचा? राधेचा. आणि यही आपकी आज से बेटी. आणि मग त्यानं काय केलं, तो फोटो काचात मडवला आणि आपल्या बेडरूम मध्ये एका टेबलवर ठेवला राधा राणीचा फोटो. आणि येता जाताना विचारायचं, बिटिया राणी आज क्या खाओगी? कोणाला? त्या फोटोला. आज क्या खाओगी? आज मालपुआ खाओगी. संध्याकाळी येताना मालपुआ आणून त्या फोटोला द्यावा. बिटिया राणी आज क्या खाओगी? आज गुलाबजाम खाऊंगी, रसगुल्ला खाऊंगी. त्यानं जाऊन रसगुल्ला कुठं आणून ठेवावा? त्याचं एवढं नातं जुळलं कोणाशी? फोटोच्या माध्यमातून राधा राणीशी. घडलेली घटना आहे बरं. एके दिवशी त्याच्या सुना म्हणल्या, बाजी बाबाजी आम्हाला बांगड्या भरायच्यात, कासाराला पाठवा. कासाराला पाठवलं. कुठं? घरी बांगड्या भरायला. कासारानं बांगड्या भरल्या आणि शेठजीला म्हटले 50 रुपये झाले. आणि 50 कसं काय झाले? अरे 40 व्हायला पाहिजे, एकीचे 10 रुपये. नाही म्हणले आज 5 जणीनं बांगड्या भरल्या. अरे 5वी बाईच आमच्या घरात नाही तर बांगड्या भरेल कशी म्हणली? आमच्या घरात बाया किती आहेत? 4. 5वी नाहीच तर बांगड्या कशी भरेल? नाही सावकार, मी 10 रुपयासाठी तुमच्याकडे बोलणार नाही. फार सुंदर सुकुमार एक बाई होती कोणती तरी, तिला मी बांगड्या भरल्या आज. नाही म्हणला, उद्या हे पैसे घ्यायला. मी सुनांना विचारतो ती 5वी बाई कोण आहे. घरी आल्यावर सुनाला विचारलं, का ग आज तुम्ही बांगड्या भरल्या? हो मामाजी. चौघीने भरल्या? हो. 5वी कोणी पाहुणे आली का आपल्या घरी? म्हणजे नाही. मग बांगड्या 5 जणीनं कोणी भरल्या? नाही म्हणले मोठ्या ताईने भरल्या, 2 नंबरची ताई मी आणि बारकी, आम्ही चौघीनच भरल्या. काय म्हणले का सर, एवढ्या दिवसाचे संबंध 10 रुपयासाठी खोटा बोलला? आणि सावकार झोपला. बरं, ही काय बनून कथा नाही, घडलेली घटना ही. सावकार झोपला आणि सावकाराच्या स्वप्नामध्ये असं स्वप्न पडलं की कुठेतरी लांब ओट्यावर एक पोरगी रडत बसलेली. सावकार हे कुठं चाललंय? स्वप्नात चाललं. आणि तो सावकार चालत चालत त्या मुलीजवळ गेला, त्या मुलीला हात लावला. त्या मुलीनं पाहिलं तर त्याच्याजवळ जो फोटो होता त्याच फोटो सारखी मुलगी ती होती. आणि सावकारानं त्या पोरीच्या पाठून हातलं, बिटिया राणी क्यों रो रही हो? तिनं वाक्य वापरलं, बाबू तूने नाता जोड़ा लेकिन नाता नहीं निभाया. तूने नाता तो जोड़ा लेकिन नाता नहीं निभाया. त्या सावकाराच्या डोळ्यात पाणी. बिटिया राणी ऐसा क्यों कर रही हो? बाबा सकाळी मी बांगड्या भरल्या, तू पैसे दिले नाही बांगड्यावाल्याचे म्हणले. तेवढ्या रात्रीचा उठला आणि त्या कासाराकडे गेला. कासाराला म्हटला बाबा हे लगेच पैसे घे. का असं झालं? कासार म्हटला, तुमच्या निमित्ताने मला राधा राणीचं दर्शन झालं. त्या दोघांनी धंदे सोडून दिले आणि दोघंही बरसाण्यात जाऊन राधा राणीचे भक्त बनले. आणि तुम्हाला अजून एक सांगू का, माणसापेक्षा साधू आणि देव लई नाती चांगली जोडतात, निभावतात, खूप चांगली निभावतात. तुकाराम महाराजांचे मूळ पुरुष विश्वंभर बाबा, त्यांची बायको आमाई, 2 पोरं गेली, एक सून सती गेली, एक सून माहेराला बाळंतपणाला गेली. ती गेली तर तिकडेच राहिली आणि म्हातारी एकटी घरी राहिली. आमाई तिचं नाव आमाई. तिला चालता येईना, फिरता येईना. तर मैपती बाबा लिहितात, साक्षात पांडुरंग परमात्मा त्यांच्या बायकोस म्हणजे रुक्मिणीस त्यांच्या घरी आले आणि विचारलं, बाई आम्हाला राहायला जागा भेटल का? अरे तुझं नाव काय रे? आणि माझं नाव विठू. ही सोबत कोण आहे? माझी बायको रुक्मिणी. इकडं काय आले? म्हणे पोट पाणी भरणा, उद्योग धंद्याला आलो, पण राहायला जागा नाही. राहताल का? हा राहायसाठी चालो. बाबा एक करशील का? माझ्या नवऱ्यानं पांडुरंगाला इथं बोलवलं आणि मूर्ती बसवलेली आहे, मला पूजेला मदत करशील का? कोण म्हणते? आम्ही. कोणाला म्हणते? ज्याच्या मूर्तीची पूजा करायची त्याला. हा करेल ना, मला करेल. महाराज आमाई आंघोळीला बसली तर पाणी कोणी काढावं? पांडुरंगानं काढावं. आमाई आंघोळ करून बाहेर आली तर लुगडं कोणी पिळावं? पांडुरंगानं पिळावं. आणि असा पाण्याचा तांब्या भरून द्यावा. हा प्रसंग कधीतरी श्री गुरु शेखर महाराजाच्या मुखातून ऐका. असा तांब्या भरून द्यावा. हा तांब्या
कोणाच्या हातात द्यायचा? आमाईच्या. कोणी द्यायचा? देवानं. कशा करता द्यायचा? देवाच्या डोक्यावर घालायला द्यायचा. चंदन कोणी घासायचा? पांडुरंगानं. चंदन घासून वाटेत कोणी भरायचा? पांडुरंगानं. कोणाच्या हातात द्यायचा? आमाईच्या हातात. कोणी द्यायचा? पांडुरंगाने. आणि कशा करता द्यायचा? आपल्याच डोक्याला लावायला द्यायचा. अजून तुम्हाला घटना सांगतो. नातं देवाशी जोडलं, संतांशी जोडलं ना, ते नातं लय टिकतं, लय प्युअर असतं ते नातं. अजून नातं सांगतो तुम्हाला. पंढरपूरला एक वारकरी होता. ही घटना आत्ताची 20-25 वर्षापूर्वीची. आपण पंढरपूरला चंद्रभागा घाट चालतो का? चंद्रभागा घाट, तिथं सारडा धर्मशाळा आहे बघा. घाट चढल्या चढल्या दिसती सारडा. त्याच्या पाठीमागं बोळ आहे. त्या बोळीत तो वारकरी राहत होता. घडलेली घटना मला. नवरा बायको होते, मूल बाळ नव्हतं त्यांना. पंढरीची वारी करायची आणि पंढरपूरची वारी करायची, पण शरीर थकलं, पंढरपूरला येणं होईना. मग त्यांनी गावची सगळी जमीन विकली, पंढरपुरातच राहायला आले. मग थोडा पैसा बँकेत टाकला, पंढरपुरात एक घर घेतलं, नवरा बायको राहायला लागले. पण बायको आजारी पडली, जेवढं सेविंग होतं तेवढं संपलं आणि बायको पण गेली. मग हा एकटा राहिला. हा काय करायचा? मधुकरी मागायचा आणि जगायचा. लोक त्याला म्हणायचे, त्याचं नाव रामभाऊ वारकरी. वारकरी, पोरगा आहे तुम्हाला? नाही. तुम्हाला पाणी कोण पाहिजे? आहे ना म्हणे पांडुरंग पाजायला. तू काय टेन्शन घेतो? कोणी त्याला विचार, तुला पाणी कोण पाहिजे? तो काय म्हणायचा? आहे ना पांडुरंग, आहे ना पांडुरंग, तो आहे ना, तो कशाला टेन्शन घेतो? आणि घटना अशी घडली, तो जेव्हा मी आला तेव्हा त्याच्या उशाला पांडुरंगाच्या मंदिरातला तांब्या सापडला. ही घटना जुनी नाही, 20-25 वर्षापूर्वीची घटना पंढरी क्षेत्रातली. म्हणून पहा, ज्याला बहीण नाही त्यांनी पांडुरंगाला बहीण म्हणा. ज्यांना भाऊ नाही तिनं पांडुरंगाला भाऊ म्हणा. द्रौपदीला का सखा भाऊ होता काय? त्याला भाऊ म्हटले. तुम्हाला वाईट वाटेल माझ्या बोलण्याचं, पण खरं आहे, ज्याला बायको नाही त्याने पांडुरंगाला बायको म्हणा. तो बायको सुद्धा होतो. अर्जुना करता झाला की नाही? सगळा होतो. पण जेव्हा जीवनात माय जाते तेव्हा म्हणावं, पांडुरंग आमचा पिता, रखुमाई आमची माता. किंवा म्हणावं, तुम्ही संत माय बाप कृपावंत, काय मी पतित कीर्तिवानो. आणि आपल्या जीवनातली कोणतीही अडचण कोणाला सांगावी? संतांना सांगावी. गोज बोलावे संत. तुम्ही समाजाला सांगत बसू नका. खास करून मला तुम्हाला बोलायचे. तुम्हाला लय घाण सवय. कोणाच्या घरात कटकटी नाहीत? आमच्या घरात नाहीत, तुमच्या घरात नाहीत. घरात कटकटी झाल्या की शेजारणीला बोलवायचं, वाचा 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 सगळं सांगायचं. आणि त्यांचा शब्द लय भारी आहे. का ग काय सांगितलं? काय नाही, माय मन मोकळं केलं. बरी तीच भेटली तुला मोकळं मन करायला. बाई, तू मन मोकळं करायला जाती, पण ती मोकळ्या मनानं सगळ्या पालखेडमध्ये पसरती. तिच्यावर विश्वास ठेवू नको तू. ऐक माय, तसं करीत जाऊ नको. मग कोणाला सांगत जावं? आपलं दुःख ज्ञानोबाला सांगत जावं, आपलं दुःख तुकोबाला सांगत जावं, आपलं दुःख निवृत्तीनाथाला सांगत जावं. तुकोबाराला वाटू लागलं उद्धाराचं काय? तुकोबारायने संतांना सांगितलं, तो का म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. पण कोण्या नात्याने? तुम्ही माझी आई आहात. आणि मग आई कशी असते? लेकुराचे हित, लेकुराचे हित.
माय जिच्या चित्तात सदैव लेकराचं हित असतं ते. खरं माणसाचं हित पाहणाऱ्या 3 बाया आहेत. बाई म्हणजे बायको, ताई म्हणजे बहीण आणि आई म्हणजे माय. तिघे जण हित पाहतात माणसाचं. पण या तिघीपेक्षा आईंचं पाहणं वेगळंच आहे. ताई काय करते, लग्न होईपर्यंत भावाचं हित पाहते, लग्न झालं की ती भावाला वजा करते. किंवा अजूनही बोलू का, ताईचं भावावर लय प्रेम, फक्त शेतातून तेवढा हायवे जाऊ नये. समृद्धी शेतातून काय जाऊ नये, हायवे तेवढाच. माझं बोलणं लक्षात आलं. महाराज या समृद्धीच्या पट्ट्यात इगतपुरी पासून तर नागपूर पर्यंत समृद्धी ज्या ज्या भागातून जातो तेवढ्या भागात माझी कीर्तन आहे. तुम्हाला खोटं वाटलं तर चला. नाही समृद्धीचा 20 किलोमीटर गेला माणूस भेटायला दाखला तुम्हाला, मग नाव बदलून ठेवा. मग कुठपर्यंत, इगतपुरीहून चढायचं आणि कुठपर्यंत उतरायचं, नागपूर पर्यंत. ह्या सगळ्या पट्ट्यात माझ्या काय आहेत, ओळखी आहेत आणि मला हे सगळं माहिती. हा, पाठीची बहीण कशी झाली वैरी, सगळ्यात तशात अशा नाही, पण बऱ्याच वेळा तसं होतं. आणि साधा विचार ना, बाईचं लग्न झालं की आपण म्हणतोच काय, परक धन. तिला बापला बायडे येते का 8 दिवस राहिला, ते पप्पा आले असते हो पण ह्याच्या भाकरीची सोय नाही. तायडे राणा दिवाळी आली 4 दिवस तू तर दाजा तुला काय लागलं रे, ह्यांच्या जेवणाची सोय नाही. नवऱ्यातून काय करते ती भावाला वजा करते. बायको सुद्धा तसंच. नवरा मुलगा जेव्हा निवड येते ना करायची. आज साहेब तुम्ही कृषी अधिकारी होते, शंभू असतील, डॉक्टर साहेब असतील, लहान बी होते. शिक्षणाच्या वेळेला कदाचित तुम्हाला कठोर पावलंही घ्यावी लागली असतील आणि घ्यावेच लागतात. बापासारखा हृदयातून मऊ कोणी नसतो आणि बाहेर कठोर कोणी नसतो. माय आतूनही मऊ आहे बाहेरूनही मऊ आहे. बापाच्या आणि मायच्या हृदयाचं जर डिग्री लावली तर डिग्री एकच आहे, पण बापासारखा त्यागी माय सुद्धा नाही. मग कशी त्याग नाही, म्हणजे माय लेकराला तोंडावून हात फिरून प्रेम करते आणि बाप मुस्काडात मारून प्रेम करतो. कडू कोण होतो, अजून सोपं बोलू काय, माय बी फुगा फोडती आणि बाप बी फुगाच फोडतो, पण माय पंप मारून फुगा फोडती, बाप काटा टोचून फुगा फोडतो. उदाहरण सांगतो तुम्हाला, 2च मिनिटं द्या, वेळ संपली माझी. 2च मिनिटं द्या. पोरगं रडायला लागलं, बाप दुकानावर घेऊन गेला, काय पाहिजे, मला गोड पाहिजे. कोण म्हणलं, पोरगं. हा घे, तुला गोड पाहिजे घे. हा बाप आहे. गुळ खाऊ घातला का नाही, गुळ खाऊ घातला. अजून एखादा द्या बरं चौदा. आता बाप झाला, आता माय सांगावं लागेल ना. हा काय झाला, हा आला का, हा कोण झाला, बाळा एवढा गुळ खाय माय, खाय ना बाळा एवढं. ही माय विठाला विठाला. बापानं गुळच खाऊ घातला आणि मायनं सुद्धा गुळच खाऊ घातला. पण बापाला असं कठोर राहावं लागतं, मायला मऊ राहावं लागतं. कारण माय बी मऊ राहिली आणि बाप बी मऊ राहिला, मग पोरगा घरी जेवतच नाही, रोजच शिरोडा पाटा. पोरगा इंजिनियर काय, पोरगा डॉक्टर काय, पोरगी शिक्षिका काय, माय अशी होती बाप असा होता म्हणून. असं असतं ते. याचा अर्थ दोघांचं प्रेम कमी जास्त असतं असं नसतं. ती एक योजना आहे, योजना आहे. आता डॉक्टर साहेबाच्याच भाषेत जर बोलायचं ठरलं तर अँटीबायोटिक देणं ही माय आहे, पण त्याला आपला ह्या बाप आहे. अँटीबायोटिक देणं काय आहे, हा बाप आहे, पण त्याला पित्त होणं म्हणजे अँटी ऍसिड देणं ही माय आहे. ही माय. दोघांचं प्रेम सारखंच असतं, वादच नाही. उलट बाप कसा त्यागी असतो की बापाला ती भूमिका कठोर घ्यावी लागते. चला, पण तुम्ही अजून पहा, जेव्हा बाप कठोर भूमिकेतून वागतो आणि माय मृदू भूमिकेतून वागते, तेव्हा पोराची जवळीक माईशी जास्त का बापाची जास्त. ओंकार महाराज
तुमच्या घराची चांगली माहिती आहे मला. तुम्ही निवृत्ती महाराजाला जास्त बोलू शकता का आईला जास्त बोलू शकता? खोटं नाही बोलायचं. आईला. तुमचा शब्द अटॅचमेंट हे कोणाशी जास्त आहे? आईशी जास्त. बाप मोठा त्यागी हो, मोठा त्यागी आहे बाप. जवळीक आईशी असते. आणि मग होतं काय, जेव्हा जेव्हा प्रसंग येतो मुलगा मदत असतो आणि बायको आणि माय असते, आई आणि बाप असतो, तेव्हा बापाच्या आणि मुलाच्या मदत आई येते. माझं सांगतो 2च मिनिटात. माझी आई 18 तास ड्युटी करायची. आमचे वडील आर्थिक शिस्तीचे कठोर, एवढे कठोर, एवढा कठीण मार दिलेला आहे माझ्या वडिलांनी. आता कीर्तन झालं भेटा माझ्या मांडीवर माझ्या बापाने दिलेले डागण्याची वर अजून आहेत. आता हे डोकं ना डोकं, इथं टेंगुळे बघा माझ्या, इथं बी एक टेंगुळे आणि इथं एक टेंगुळे, दोन्ही बाजूला. माझं कपाट सपाट नाही, मी सपाट पायाचा बी नाही. माझ्या कपाळाला काय आहेत? टेंगुळे. आणि ते काय आहेत? माझे वडील असे मानाला धरायचे, भिंतीला डोकं आपटायचे. मारायच्या बाबतीत दमच नाही मारत. ह्याला कुठं लागल काय लागल सांगता येत नाही. बरं वय कोणतंही असो, 3:30ला पोरगा उठलाच पाहिजे आणि अभ्यासाला बसलाच पाहिजे. पण माझं असं होतं, आई सकाळी 3-4 वाजता कामावून यायची नेमकी रात्रपाळी करून, आणि आई झोपायची. वडिलांनी उठवलं की मी आईच्या गोदड्यात शिरायचो आणि आईच्या हातावर डोकं ठेवून तिची झोप होती ना, आज 10 लाखाच्या गादीवर नाहीये ती झोप, तिथं झोपायचं. मग वडील काय करायचे, ह्याला जर बोलल्यावर हिची झोप मोडल म्हणून मग आईला उठवायची नाही आणि तिच्याबरोबर माझं भागायचं. पाणी येवलेला सुटायचं आणि निफाडचं भागायचं. पाणी कोणाला सुटायचं? येवला मनमाडला. आणि भागायचं कोणाचं? खोटे का खरे? हा, निफाड कर भ्याणार नाही मी तुम्हाला. काय तुमच्या बापाचं काय? आता द्राक्ष खाईन तो भाग नाही राळा. तात्पर्य आहे का? झोपायचं. मग महाराज उठल्यानंतर वडील जेव्हा मारायचे तेव्हा आडवी माझी माई यायची. आकाचे 2 दात पडलेलेच बरं पाटील. हे 2 दात आमच्या आईचे, आणि ते आता नाही पडले, ते तेव्हाच पडले. का? आमचे वडील पूजेला कळशी पाण्याची आणत होते, पितळाची कळशी भरलेली, आणि मी आईच्या जवळ झोपलो म्हणून चिडले आणि माझ्या वडिलांनी पितळाची कळशीच मला फेकून मारली. आई स्वयंपाक करत होती, लेकराला लागू नये म्हणून आडवी झाली. ती कळशी तिच्या दातावर बसली म्हणून माझ्या मायचे दात पडले. मग ती नवऱ्यातून, लेकरातून नवरा काय करते? वजा करते. एवढा तरी फरक आहे. हो, कोणाचा? बायकोचा. राहते सुवास. बाई नुसती सुवासिन नाही, मला माझ्या आईची पुण्यतिथी करायची आणि तुला सुवास न ठेवायचंय. माझी आई सौभाग्यवती होती. राही ना बाबा, तुझी माय फार सात्विक होती, मी राहीन ना सुवासिन. पण बाई येऊन पैठणी आणली तुला 15,000ची. वा वा, लय दिवसाची हौस होती रे दादा, तो तरी फेडली. बाई तुझ्या करता मी 5 तोळ्याचा दागिना केलाय, घालील ना बाबा? बरं झालं आणला. पण एक म्हणे बाई, येताना एकटी लेकराला आणू नको. नाथाने दृष्टांत दिला, कोणाला आणू नको? लेकराला आणू नको. आता ते लेकरू मागं लागून आलं. मायला काय वाटलं, लेकरूचं काय खाऊन खाऊन खाणार आहे, माझ्या ताटातलं जरासं खाईन. आणि काय म्हणले ते म्हणून सावकार. मग त्या लेकराला तिनं घेतलं. उगा लहान लेकरू 1-1.5 वर्षाचं घेतलं आणि गेले. जेवायला बसले ते लेकरू दिसलं. तुम्हाला म्हणलं होतं लेकरू आणू नका. हा, काय आणलाय लेकरू? काढा झाला ते काढा म्हणल्याबरोबर त्या लेकरानं आईला मिठी मारली, पक्की मिठी. हे आता मला हाकालून देतं का काय? पण ते सावकार एवढा दलिंदर होता, सर्व पित्री आमुष्याला रात्री 12 वाजता जन्माला आला होता. त्यानं काय केलं, ते लेकरू धरलं असं ढकललं आणि मग ते लेकरू निघून गेलं. मग ही आई पोटभर जेवली नाही. काय झालं? जेवण. ए तुझ्या पैठणीला काढी लाव, नसलं तर माझ्या घरून राखेला फेक. जिथं माझ्या लेकराला सुख नाही, तुझ्या वैभव मला काय करायचं? ही माया असते. मातेची आती
देते. लासलगावला घडलेली घटना आहे मंडळी, लासलगावची. पोरगा आजारी पडलं, डॉक्टरकडे नेलं, डॉक्टरनं किडनी बदलायला सांगितली. किडनी कोण देईल? माय द्यायला तयार झाली. मायची किडनी काढली आणि पोराकडे किडनी नेणार, तेवढ्यात मायचा जीव, पोराचा जीव गेला. पोरगा काय झाला? मेला. पोरगा मेला. महाराज जेव्हा ती शुद्धीवर आली विचारलं मेरा बेटा कैसा आहे, आणि जेव्हा कळालं पोरगा मेला, जागेवर तिनं जीव सोडला. लासलगावमध्ये घटना आहे. लेकुराचे हित वा हे माऊलीचे चित्त. मी तुम्हाला मागच्या सुधारण सांगितलं न सांगितलं मला आठवत नाही. मुंबईला कीर्तन करत होत का घेऊन बाई आली कीर्तनात, आणि कीर्तन झाल्यावर तिनं त्या मतिमंद पोराचं डोकं धरलं, माझ्या पायावर डोकं ठेवलं. बाबा ह्याला आशीर्वाद द्या. पोरगं मतिमंद होतं. म्हणलं बाई याला आता मी काय आशीर्वाद देऊ? तिने महाराजाला एकच आशीर्वाद द्यावं, मी जिवंत तोपर्यंत मेलं पाहिजे एवढाच आशीर्वाद द्या. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. बरे तिचं नाटक नाही. माणसं व्यवहारामध्ये परस्पराविषयी प्रेम असतं का प्रेमाचं नाटक करतात? बहुतेक वेळाला नाटकच करतात. हा कसे आले काय आले महाराज, कधी येता आमच्या घराला, कधी लावता घराला पाय. हो पण जेव्हा मला कोरोना झाला तर लोकांचे फोन यायचे, बाबा कुठे आहे? म्हणजे नाशिक मुंबईला. का ॲडमिट? काय झालं? कोरोना. कस काय झाला? जिरे मोरेची फोडणी दिली झाला. आता काय सांगू लोकांना कोरोना कशाने झाला? स्कोअर किती आहे? म्हणलं 19. बाबा लय स्कोअर आहे राव. बाबा काळजी घ्या बरं, आमच्या गावात एकाचा 12 होता आणि सकाळीच मेला बघा. हे कोरोनाच्या काळात फोन करणाऱ्यांनी निम्मे मारली, घाबरून जास्त मारले आहे ना. बाबा भेले नाही म्हणून विना घेऊन उभे. असं मग घ्या काळजी बाबा. ठेवू का? ठेवू का? मी म्हणलं नाही ते घराला पाय लावायला येतो ना. महाराज फोनच कट, फोनच कट. ऐकलं का? मला कोरोना झाला ना तेव्हा मला 2च घरं भेटली की ते म्हणले बाबा सुटल्या बरोबर आमच्या घरी या. आणि भाग्य माझं आहे की ते दोन्ही घरं नाशिक जिल्ह्यातली आहेत. एक घर गोरठांचं आहे आणि एक घर नांदगावचं आहे. आमच्या पाटलाचे दोन्ही पोरं नकुल आणि सहदेव दोघंही मला म्हणले बाबा सुट्टी झाली की सरळ गोरठांना यायचं, आम्ही तुमची सेवा करू. भेटतात अशी काही माणसं, असतात अशी काही माणसं. तात्पर्य ऐका मंडळी, पण नाटकच करतात बऱ्याच वेळेला माणसं. पण मायचं नाटक नसतो. ते काय असतो? आईशी कळवळ्याची जाते. ती जात आहे, स्वभाव आहे तिचा. स्वभाव त्याला म्हणतात जो कधीच बदलत नाही. नाटक बदलतं. जोपर्यंत पैसा आहे वा 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 वा, पैसा संपला गेले. आमची प्रसिद्धी वा वा वा, प्रसिद्धी संपली गेले. नाटक बदलत असतं, प्रेम बदलत नसतं. कोण आहे प्रसंगाला? हम जिएंगे और मरेंगे अय वतन तेरे लिए. आम्ही जगू सुद्धा तुझ्यासोबत आणि मरू सुद्धा तुझ्यासोबत. असं झाड होतं, झाडाला 2 दोहे सांगतो, 2 दोहे सांगतो. झाड पेटलेलं होतं मेघराज बुवा, आणि झाड पेटलं की पक्षी उडून जातात ना, उडून जातात. अहो आगी लागली रुकी देखुनी सैरा धावती. आग लागली पक्षी उडून जातात. पण 2 पक्षी उडले नव्हते, ते तिथंच होते. 2 पक्षी तिथं होते. कबीर महाराज म्हणले अरे आग लगी इस वृक्ष को जलने लगे है पात. एवढी हिंदी कळते सगळ्यांना. आग लगी इस वृक्ष को जलने लगे है पात, क्यों न उडे रे पंछियों पंख तुम्हारे साथ. अरे तुम्ही का उडत नाही पंख असताना सुद्धा? त्या पाखराने उत्तर काय दिलं ऐका माता मौल्यांनो. ते पाखरं म्हटले कबीरजीला, नाना कबीरजी आपला मित्र संकटात आल्यावर सोडून जायला आम्ही का माणसं आहोत काय? पक्षी म्हणले फल खाए इस वृक्ष के, फल खाए इस वृक्ष के जलने लगे हैं पात, अब यही हमारा धर्म है जले इन्हीं के साथ. म्हणून लेकरू श्रीमंत असल्यावरती त्याची आई असते आणि लेकरूवर गरिबी आल्यावरती त्याची माय नसते काय? उलट पक्षी आमचे अनुभव असे आहेत. आम्ही 3 भाऊ आहेत, एकाची परिस्थिती जरा कमी आहे. आमच्या आईचं दोघांपेक्षा त्याच्यावर लक्ष जास्त आहे. उलट संकटात माय जास्त लक्ष. ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. कोणतीच अपेक्षा माय करत नाही.
एक काळ असा होता महाराज, माझी आई खालच्या समाजानं टाकून दिलेल्या साड्या नेसून कपडे घालत होती. आतीच्या आशीर्वादानं, मोठा भाऊ वकील आहे, मी महाराज आहे, तुमच्या आशीर्वादानं खूप चांगले, खूप चांगले दिवस आहेत. ती जर म्हटली ना मला रोज एक साडी नेसायची, ती आज नेसू शकते. पण तिला कधी जाण काही मागा, ती कधीच म्हणत नाही मला हे पाहिजे, कधीच म्हणत नाही. मग मी पण आहे, रस्त्याच्या कडाला मला एखादी चांगली साडी दिसली ना, मी गाडी थांबवतो आणि साडी विकत घेतो. ती साडी विकत घेतो आणि घ्यायच्या आधी फोन नाही करायचा, मग घेऊ देत नाही ती, घेऊ देत नाही ती. डायरेक्ट तिच्या हातात साडी द्यायची. ती म्हणते आता का साड्यात जाळी तुम्हाला? म्हणजे इकडं पाय, साडी कितीची आहे, तुला काय करायचं? अरे अशा मागा मोल्याच्या साड्या आणि जाऊ नको. माझा बी निर्णय, माझं बी मत असंच आहे. मी आका एकदा नेसून फेड, माझे पैसे फिटले. ती अपेक्षा करत नाही. करी लाभाविन प्रीती, पोटी भार वाहे, लेकराचा सगळा भार माय वाटे. जन्माला आल्यापासून का जन्माला यायच्या आधीपासून? आधीपासून. बरं ती जिवंत आहे तोपर्यंत का ती मेल्यावर सुद्धा? माय मेली तरी लेकराची काळजी वाहते. माझ्याही कोणता कार्यक्रम असला की माझ्या 2 बहिणी आणि 2 भाऊजाला जवळ घेतील, म्हणते मी मेल्यावर तुमच्या पिंडाला जर कावळा शिवा वाटत असेल तुम्हाला एक करावं लागेल, तुमच्या 4पैकी एकीनं शपथ घ्यावी लागेल, आम्ही महाराजाची काळजी घेऊ, तेव्हा माझ्या पिंडाला कावळा शिवल म्हणते. का ती मेल्यावर सुद्धा तिला कोणाची काळजी आहे? माझी. ते म्हणते अगं तुम्हाला नवरे येत आधाराला, माझ्या महाराजाला कोण आहे? संक्रांत होती 2 वर्षापूर्वीची. रात्री गेलो, मला म्हणजे सकाळचं काय, मला 7ला निघायचंय मला. अरे उद्या सण आहे, पुरणपोळी खाऊन जाय. मला पुरणपोळी रोजच आहे, मला पुरणपोळी नको, नाश्ता करीन फार तर. किती वाजता म्हणलो? रात्री 12-1 वाजता म्हटलो महाराज. आणि सकाळी 7 वाजता माझा काला होता लोणार, पुढं लोणार बुलढाणा, तिकडे काला होता. मग मानवतून लवकर निघावं लागत होतं मला. तर रविदास भाऊ सकाळी 7 वाजता पुरणपोळी तयार होती. किती वाजता? 7 वाजता. बोलू थोडंसं, तुमची बायको सुद्धा तुम्हाला एवढ्या लवकर देत नसेल, अशी माझी माय मला एवढ्या सकाळी करून देते. फक्त प्रश्न एवढा, ती गेल्यावर कोण करून देईल? विठाला करी लाभाविन प्रीती, कोणतीच अपेक्षा ठेवत नाही. पण माझी माय मेली, आता माझ्या अडचणी मी कोणाला सांगू? मग तुकोबा तुम्हाला अडचणी सांगतो, एवढं उद्धाराचं ओझं तुम्ही माझं घ्या.